गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज दिवाळी, लक्ष्मीपूजन, आनंदाचा सण। विठोबाचे दास आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी। पांडुरंगाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, सामान्य माणसांची दिवाळी ही 5 दिवसांची आहे, पण साधू संतांची दिवाळी, योग्यांची दिवाळी ही नित्य अशा प्रकारची दिवाळी असते। असो, आज पुनश्च एकदा लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पाडव्याच्या निमित्तानं येणारं आपलं नवीन वर्ष हे सुखाचं आणि आनंदाचं जावो, अशा प्रकारची त्या परमात्म्याला प्रार्थना करतो। मी किसन महाराज चौधरी, पसायदान यूट्यूब चॅनल आपण पाहत आहात। ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, सांख्ययोग आणि त्यात असणारी स्थितप्रज्ञाची लक्षणं। भगवंतांनी अर्जुनाला दुसरं लक्षण सांगितलं, माऊलींनी त्याचं सुंदर वर्णन केलं आहे आणि संत विनोबा तर म्हणतात की नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भयक्रोध, तो स्थितप्रज्ञ बोलिला। स्थितप्रज्ञ कुणाला म्हणायचं की जो दुःखाने अधिक दुःखी होत नाही आणि सुखाने सुखावला जात नाही, त्याला आपण स्थितप्रज्ञ असं म्हणतो। मागच्या भागामध्ये सुखाच्या आपण 4 भूमिका पाहिल्या। एखादी वस्तू माझ्याजवळ आहे म्हणून मी सुखी आहे, एखाद्या वस्तूचा उपभोग मला घेता येतो म्हणून मी सुखी आहे, एखादी वस्तू भगवंताने माझ्यासाठी पाठवली म्हणून मी सुखी आहे, आणि माझ्याजवळ काहीच नाही तरी मी सुखी आहे। क्रमाक्रमाने आपण याचा विचार करूया। एखादी वस्तू माझ्याजवळ आहे म्हणून मी सुखी आहे, मोटार आहे म्हणून मी सुखी आहे, बंगला आहे म्हणून मी सुखी आहे, मोबाईल आहे म्हणून मी सुखी आहे। पण खरंच या गोष्टी आपल्याला सुख देतात का? मोटार आहे म्हणून मी सुखी आहे, पण रस्त्यात बंद पडली की दुःखी आहे। बंगला आहे म्हणून मी सुखी आहे, पण कॉर्पोरेशनचा टॅक्स आला की दुःखी आहे। मोबाईल आहे म्हणून सुखी आहे, पण बॅटरी डिस्चार्ज झाली की दुःखी आहे। म्हणजे या गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाहीत। वस्तूंमुळे आपल्याला सुख मिळत नाही। मानवी जीवनामध्ये जे सुख पाहिजे ते वस्तुनिरपेक्ष अशा प्रकारचं सुख पाहिजे। दुसरी भूमिका अशी आहे की एखादी वस्तू भगवंताने माझ्यासाठी पाठवली म्हणून मी सुखी आहे। जे काही आपल्याजवळ वैभव असतं ते वैभव आपलं नाही तर भगवंताने माझ्यासाठी दिलेलं आहे, ही भूमिका असली की माणूस सुखी होतो। शहरात आल्यानंतर आपण नवीन घर बांधतो, सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधलेला असतो। पाहुणे मंडळी येतात, गावाकडची मंडळी येतात, वास्तुशांतीचा कार्यक्रम होतो। आपण आपला बंगला कसा बांधला याचं सुंदर वर्णन करून सांगत असतो। हे आमचं बेडरूम आहे, आमचं किचन रूम आहे, हे आमचं डायनिंग रूम आहे, वाळू कशी घेतली, विटा कशा आणल्या, वगैरे वगैरे अगदी भरभरून वर्णन करतो। लोक म्हणतात, वा, फार छान केलं तुम्ही, फार छान घर आहे बरं तुमचं। आम्ही पटकन म्हणतो, हे मी नाही केलं, ही सगळी त्याची कृपा। एखादी वस्तू भगवंताने माझ्यासाठी पाठवली म्हणून मी सुखी आहे। तिसरी जी भूमिका आहे की एखाद्या वस्तूचा उपभोग मला घेता येतो म्हणून मी सुखी आहे। सोपं नाही बरं हे। साखरेचा कारखानदार आहे, परंतु एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं चहा करू का, आपण म्हणतो चहा करा पण बिन साखरेचा करा। वैभव आहे पण उपभोग नाही। एखाद्या वस्तूचा उपभोग घेता येणं ही सुद्धा फार अवघड गोष्ट आहे। आणि चौथी भूमिका, माझ्याजवळ काहीच नाही तरी मी सुखी आहे। संतांच्याजवळ मोटार नाही,
बंगला नाही, गाडी नाही, तरीसुद्धा संत म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा. काहीच नाही तरी संत म्हणतात, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदची. वस्तुनिरपेक्ष सुख माणसाच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध. स्थितप्रज्ञ माणसाच्या जीवनामध्ये तृष्णा असता कामा नये, भय असता कामा नये आणि क्रोध असता कामा नये. बारकाईने जर विचार केला तर दुःखाला कारणीभूत याच गोष्टी आहेत. मानवी मनामध्ये एवढी तृष्णा आहे, एवढी तृष्णा आहे. आशानां मनुष्यानां काशिदाश्चर्यशृंखलः यया बद्धः प्रधावन्ति मुक्तः तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाच्या साखळीमागे माणूस एवढा धावतोय 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 धावतोय, पर्यायाने त्याला सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. मग तृष्णाच जीवनामध्ये असता कामा नये. 7 पिढ्याचं कमवलं आहे माणसाने, पण चेहऱ्यावर आनंद नाही. आम्ही त्याला विचारलं, अरे बाबा काय कमी आहे, एवढं कमवलं आहेस तू, पण चेहऱ्यावर आनंद का नाही? तो पटकन म्हणतोय, 7 पिढ्यांचं कमवलं, पण 8वी पिढी काय करणार? म्हणजे मानवी जीवनामध्ये तृष्णा एवढी आहे की माणसाची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. सारखा धावतोय, सारखा धावतोय. जीवन कसं असावं? नाथांनी काही सुंदर उदाहरण सांगितलं आहे. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्तीचा आला, प्रातःकाली उठून गेला, तैसे असावे संसारी. काही सुंदर विचार सांगितला आहे नाथांनी. नाथ म्हणतात की पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणामध्ये उतरतात, ती कधी गुंतून राहतात, लगेच उडून जातात. तसं माणसाने जीवनामध्ये असलं पाहिजे. वस्ती करा वस्तीचा आला. एखादा वाटसरू असतो आणि तो वस्तीला एका ठिकाणी राहतो, सकाळ झाली की निघून जातो. तसं माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. पण माणसं अलीकडे दुःखी का आहेत? याचं कारणच ते आहे की सतत ते गुंतून राहतात, सतत गुंतून राहतात. हा गुंत आमच्या जीवनामधला आपण काढला पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. जोपर्यंत आपण मोकळं होत नाही, जोपर्यंत हा गुंता जात नाही, तोपर्यंत आमची तृष्णा कधीही संपत नाही. कमलपत्रवत, कमळाचं पान पाण्यामध्ये असतं, पण पाण्याचा स्पर्श नसतो. कमळ चिखलात असतं, पण चिखलाचा स्पर्श नसतो. माणसाने प्रपंचामध्ये असंच असावं, कमलपत्रवत. मी अगदी विनोदाने सांगत असतो बरं का. संतही प्रपंच करतात, आम्ही पण प्रपंच करतो. मग संतांचा प्रपंच आनंदाचा आणि आमचा प्रपंच दुःखाचा का? याचं एकच कारण आहे की संत हे गुंतून राहत नाहीत. संतांचा प्रपंच, मी विनोदाने सांगतो बरं का, संतांचा प्रपंच त्या चिकूच्या बीसारखा असतो. चिकू फोडा, बी बाहेर येते, किती निर्मळ, किती चकचकीत, घरात राहून घराचा स्पर्श नाही, असं संतांचा प्रपंच असतो. आणि आमचा प्रपंच त्या आंब्याच्या कोईसारखा असतो. पिळतोय 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 पिळतोय, रस कधी संपतच नाही. आमच्या महिला पुन्हा तांब्यावर पाणी त्या कोईवर टाकतील, पण रस कोईमधूनच काढतील. प्रपंच सुखाचा होईल कसा? प्रपंच सुखाचा व्हायचा असेल तर जीवनामध्ये तृष्णा असता कामा नये. नसे तृष्णा भय क्रोध. आणखीन माऊली असं म्हणतात, अर्जुना तयांच्या ठाई काम क्रोधो सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्णतो. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काम आणि क्रोध हे नसतातच,
आणि दुःखाला हेच कारणीभूत आहेत. भय, अनेक प्रकारचं भय माणसाच्या जीवनामध्ये असतं. प्रत्येकाला मृत्यूचं भय वाटतं. आपल्याला जर कोणी सांगितलं उद्या तुझा मृत्यू आहे, आपल्याला भीती वाटते. मृत्यूचं भय आहे, संपत्ती नाशाचं भय आहे. माझ्याजवळ जो पैसा आहे, माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती जाईल की काय याचं प्रत्येकाला भय असतं. चोरांचं भय असतं, चोरोभय, चोरांचं भय असतं, ही संपत्ती चोर लुटून नेतील की काय. कीर्तीचं भय असतं, म्हणजे मी मिळवलेली जी कीर्ती आहे, मी मिळवलेले जे नाव आहे ते नाव जाईल किंवा काय याची माणसाला भीती असते. म्हणजे मृत्यूचं भय आहे, चोरांचं भय आहे, संपत्तीचं भय आहे आणि आप्तस्वकीयांच्या नाशाचं भयसुद्धा आहे. आप्तस्वकीय आपल्याला सोडून जाणार आहेत याचं प्रत्येकाला भय असतं. परंतु मला भारत आंबेंचा एक सुंदर विचार या ठिकाणी आठवतो. भारत आंबे म्हणतात की रामकृष्णही आले गेले त्याविनी जग का ओसची पडले, कुणी कुणाविन सुतक धरिले, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. हे जे लोक आहेत ना, हे सगळे सोयरे आहेत ना, हे तात्पुरते असतात. सगळे सोयरे आपल्या जाण्यामुळं फार कुणाला दुःख होत नाही. चंद्र उगवेल, सूर्य मावळेल, गर्वाने नद्या वाहतील, सगळे सोयरे येतील, डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामाला लागतील. रामकृष्णही आले गेले, राम आणि कृष्ण आले गेले, त्यांच्याशिवाय जग काय ओस पडलं आहे का. मग शेवटी कवी फार छान सांगतात, अशा जगास्तव काय कुडावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. आपण जे म्हणतो की आप्तस्वकीयांच्या वियोगाचं भय आहे, हे भयसुद्धा माणसाने मनात ठेवता कामा नये. नसे तृष्णा, भय, क्रोध. आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की स्थितप्रज्ञ माणसाच्या जीवनामध्ये क्रोध असता कामा नये. त्यांच्या जीवनामध्ये शांती असली पाहिजे. कारण मानवी जीवनामध्ये दुःखाचं क्रोध हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कारण आहे. एखादी गोष्ट जर मला मिळत नसेल, एखादी गोष्ट मला प्राप्त होत नसेल, तर मला ते का मिळत नाही, क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर माणूस ती गोष्ट मिळवण्यासाठी नको त्या प्रकारचे प्रयत्न करतो आणि आपली जी प्रज्ञा आहे, आपली जी बुद्धी आहे, ही वेगळ्या मार्गाने जाते. आणि म्हणून ते म्हणतात, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञे बोलिला. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सारखं हे पाहिजे ते पाहिजे म्हणत असतो. परंतु माझ्यासारखा तर एक विचार नेहमीच करत असतो की जे काही तुमच्या जीवनामध्ये मिळतं ना, ते सगळं प्रारब्धामुळे मिळत असतं. तुमच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळणार, कमी नाही आणि जास्तही नाही. मी काही माणसं अशी पाहिलीत, खूप धावतात खूप धावतात खूप धावतात, पण आहे तिथेच असतात. आणि काही माणसं अशी पाहिलीत की काही करत नाहीत, पण एवढं येत राहतं एवढं येत राहतं, नको म्हणायची पाळी येते. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे प्रारब्ध. जेवढं तुम्हाला मिळणार तेवढंच मिळणार. याचा अर्थ असाही नाही की माणसाने प्रगतीच करायची नाही. प्रगती तर केलीच पाहिजे, धावलंच पाहिजे, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानलं पाहिजे. नाथांनी सुंदर विचार सांगितला, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकुतूप आहे संचिताचे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही,
आणि ते म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. मला एक मार्मिक गोष्ट आठवते बरं का. एका इंग्रजी मासिकात ती गोष्ट मी वाचली होती. एका माणसाला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि त्याने पेपरमध्ये जाहिरात दिली, जो 1,00,000 रुपये 8 दिवसात संपवून दाखवेल त्याच्याचबरोबर माझी मुलगी लग्न करेल. अटच घातली, जाहिरात दिली. 1,00,000 रुपये आणि 8 दिवसात संपवायचे आहेत. एक गृहस्थ आला, तो म्हणाला, माझी इच्छा आहे तुमच्या मुलीवर लग्न करायचे. त्या गृहस्थाने विचारलं, आमची जाहिरात वाचलीस का? अट मान्य आहे का? तो म्हणाला, हो मान्य आहे. मी 1,00,000 रुपये तुमचे 8 दिवसाच्या आत संपवून दाखवतो. त्याने 1,00,000 रुपये घेतले. लग्नाची घाई झाली होती. दुसऱ्या दिवशी रविवार होता. रेसकोर्सच्या मैदानावर गेला आणि एक मरतुकडं घोडं पाहिलं आणि त्या घोड्यासाठी त्याने 1,00,000 रुपये लावले. योगायोग बघा कसा, त्याच घोड्याचा पहिला नंबर आला आणि त्याला 5,00,000 रुपये मिळाले. पैसे संपवतोय. शेवटच्या दिवशी 1,00,000 रुपये शिल्लक राहिले. मुदत संपत आली होती. त्याने विचार केला, आज कोणत्याही परिस्थितीत आपण 1,00,000 रुपये संपवायचे. सकाळची वेळ होती. पहाटेच्या वेळेला लोक रस्त्याने फिरायला निघालेले आहेत. फुटपाथवरून एक म्हातारे ग्रस्त चाललेले होते. याने हळूच आपली कार त्या म्हाताऱ्या माणसाला धडकवली. तो म्हातारा ग्रस्त खाली पडला आणि त्याने आपली कार उभी केली. जवळच पोलीस चौकी होती. पोलीस चौकीजवळ सांगण्यासाठी गेला की हा अपघात माझ्याकडनं झालेला आहे, भरपाई करून द्यायला मी तयार आहे. आणि पोलीस लोक आले. त्यांनी पंचनामा लिहून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा हा ग्रस्त म्हणतोय, मी नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे. पोलिसांनाही मोठं नवल वाटलं की लोक गुन्हा करतात आणि आपण गुन्हेगार नाही हे सांगायला येतात. हा माणूस तर वेगळाच दिसतो. पोलीस पंचनामा लिहायला लागले. तेवढ्यात एक तरुण मुलगा तिथे आला आणि तो तरुण मुलगा म्हणाला, हे माझे वडील आहेत. वडिलांनी त्या म्हाताऱ्या ग्रस्ताने त्याच्याकडे पाहिलं आणि तो तरुण मुलगा म्हणाला, हे माझे वडील आहेत. तेव्हा हा ग्रस्त म्हणतो, चूक माझ्याकडनं झाली, मी तुला आता 1,00,000 रुपये नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे. कारण लग्नाची घाई झाली होती ना. पण तो तरुण मुलगा म्हणतो, हे माझे वडील आहेत. 25 वर्षापूर्वी यांचा अपघात झाला आणि तेव्हापासून त्यांची स्मृती गेलेली होती. आम्ही खूप उपाय केले, अनेक डॉक्टरांना दाखवलं, पण एका डॉक्टरांनी सांगितलं की जेव्हा त्यांच्या जीवनात अशा प्रकारचा प्रसंग निर्माण होईल त्यावेळेला त्यांची स्मृती आपोआप जागेवर येईल. आणि 25 वर्षानंतर माझ्या वडिलांनी आज मला पूर्णपणे ओळखलेलं आहे, त्यांची स्मृती जागेवर आलेली आहे, तेव्हा मीच तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे. तात्पर्य आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या जीवनामध्ये प्रारब्धानुसार जेवढं मिळणार तेवढंच मिळणार, कमी नाही जास्तही नाही. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ बोलिला. पुढचं लक्षण सांगताना ते म्हणतात की सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासेन संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. संत विनोबाजींनी मोठं सुंदर भाषांतर केलं आहे. माऊली म्हणतात, जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. विनोबाजी म्हणतात की सर्वत्र जो अनासक्त, सर्व ठिकाणी जो अनासक्त असतो, सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, चांगलं असो वाईट असतो तरीसुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की आदल्या दिवशी मोठी जय्यत तयारी चालली आहे की उद्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे. रामालासुद्धा ते सांगण्यात आलेलं होतं. रामाना
अत्यंत आनंद झालेला होता. संपूर्ण वाड्यात परिसरामध्ये अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण जेव्हा सकाळ झाली त्यावेळेला कैकेयीच्या हट्टापायी दशरथ राजाने सांगितलं की रामा, तुला वनवासाला जावं लागेल. 14 वर्ष तुला वनवासाला जावं लागेल. जेवढ्या आनंदाने कालचा निरोप प्रभूंनी स्वीकारलेला होता, तेवढ्याच आनंदाने आजचाही विचार आनंदाने त्यांनी स्वीकारलेला आहे. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासेन संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. की जो कधीही रागावत नाही, संतापत नाही, अशा व्यक्तीची प्रज्ञा ही स्थिरावलेली असते. त्यालाच आपण स्थितप्रज्ञ असं म्हणतो. आपल्या जीवनामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं यावी. या भोगवादी जीवनात आज सगळीकडे दुःखच दुःख आहे. परंतु स्थितप्रज्ञेचा जर जीवनामध्ये असेल तर जीवन हे आनंदी होऊ शकतं. आज आपण याच ठिकाणी थांबूया. नेहमीप्रमाणे परत एकदा सांगतो, आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचा उत्साह अशाच प्रकारे वाढू देत. आणि माऊलींची सेवा करण्याची ही संधी आपण देत आहात. अनेक मंडळींचे फोन मला येतात, अनेकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतात आणि मग आनंद इतका द्विगुणित होतो की आपण माऊलींचे पाईक आहोत, माऊलींचे सेवक आहोत आणि हेच विचार माऊलींचे लोकांच्यापर्यंत जावेत. वाघ विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.